महाराष्ट्राच्या राजकारणात आधीच भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे, वंचित, एमआयएम आणि समाजवादी पक्ष अशा अनेक पक्षांमध्ये राजकीय लढाई सुरू आहे। त्यातही भाजप सोडली तर जवळपास सर्व पक्षांचे दोन भाग आहेत। अशातच आणखी एका पक्षानं महाराष्ट्रात येण्याची तयारी सुरू केली आहे। हा पक्ष थेट आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात पाऊल ठेवणार आहे आणि त्यामागची रणनीती हैदराबादमध्ये ठरल्याची माहिती समोर आली आहे। पण प्रश्न असा आहे की हा फक्त संघटन विस्ताराचा प्रयत्न आहे की महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये नवे राजकीय समीकरण तयार करण्याची सुरुवात आहे। पवन कल्याण यांचा जनसेना पक्ष महाराष्ट्रात नेमकं काय करणार, याचा फायदा कोणाला होणार आणि नुकसान कोणाचं होऊ शकतं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रासारख्या बहुपक्षीय राजकारणात या नव्या पक्षाला खरंच जागा मिळेल का, याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या पक्षाची एंट्री ही काही नवीन गोष्ट नाही। गेल्या अनेक वर्षात अनेक पक्षांनी महाराष्ट्रात आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला। काहींना मर्यादित यश मिळालं तर अनेक पक्षांची नावंसुद्धा काही वर्षात लोक विसरून गेले। पण आता ज्या पक्षाची चर्चा सुरू झाली आहे त्याच्याकडं संपूर्ण देशाचं लक्ष आहे, कारण हा पक्ष म्हणजे आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि लोकप्रिय अभिनेते पवन कल्याण यांचा जनसेना पक्ष। नुकतीच हैदराबादमध्ये जनसेना पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। पक्षाचे जनरल सेक्रेटरी राम तल्लुरी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रात पक्ष विस्ताराचा रोडमॅप तयार करण्यात आला। या बैठकीत सोलापूरसह महाराष्ट्रातील काही कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला। महाराष्ट्रात पक्षाची अधिकृत स्थापना, संघटन उभारणी, सदस्य नोंदणी, युवकांना जोडणं आणि सामाजिक प्रश्नावर काम करण्याबाबत सविस्तर चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं आहे। विशेष म्हणजे या बैठकीनंतर लवकरच महाराष्ट्रात पक्षाची घोषणा होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं। आता प्रश्न असा आहे की जनसेना पक्ष नेमका आहे तरी काय, कारण महाराष्ट्रातील अनेकांना या पक्षाबद्दल फारशी माहिती नाही। पवन कल्याण यांनी मार्च 2014 मध्ये जनसेना पक्षाची स्थापना केली। पवन कल्याण हे तेलुगू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आहेत। त्यांचे चाहते लाखोंच्या संख्येने आहेत। सुरुवातीला त्यांनी काँग्रेस विरोधी भूमिका घेतली आणि नंतर भाजप तसंच तेलुगू देसम पक्षासोबत राजकीय प्रवास सुरू केला। अनेक चढ उतारानंतर 2024च्या निवडणुकीत जनसेना पक्षाने मोठा राजकीय टप्पा गाठला। 2024 मध्ये आंध्र प्रदेश विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये जनसेना पक्षाने भाजप आणि तेलुगू देसम पक्षासोबत युती केली। विशेष म्हणजे जनसेना पक्षानं ज्या 21 विधानसभेच्या जागांवर लढली त्या सर्व 21 जागा जिंकल्या। लोकसभेच्या दोन्ही जागाही जिंकल्या, म्हणजेच पक्षाचा स्ट्राईक रेट 100% राहिला। त्यानंतर निवडणूक आयोगानं जनसेना पक्षाला अधिकृत राज्यस्तरीय पक्ष म्हणून मान्यता दिली। त्यामुळे आज जनसेना हा पक्ष अभिनेत्याचा पक्ष राहिलेला नाही, तर आंध्र प्रदेशच्या सत्तेतील महत्त्वाचा भागीदार आहे। स्वतः पवन कल्याण हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, मात्र आंध्र प्रदेशात मिळालेलं यश महाराष्ट्रात तसंच मिळेल का, इथेच खरी राजकीय चर्चा सुरू होते। कारण महाराष्ट्राचं राजकारण आंध्रापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे। महाराष्ट्रात मतदार केवळ व्यक्तिमत्वावर मतदान करत नाहीत, इथे जातीय समीकरणं, स्थानिक नेतृत्व, सहकारी संस्था, ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद यांच्यापर्यंतचं संघटन आणि दशकानुदशकं काम केलेले पक्ष यांचा मोठा प्रभाव आहे। त्यामुळे एखादा पक्ष दुसऱ्या राज्यात यशस्वी झाला म्हणून महाराष्ट्रातही तो तितकाच यशस्वी होईल असं अजिबात नाही। याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे तेलंगणातील भारत राष्ट्र समिती म्हणजेच BRS। के चंद्रशेखर राव यांनी मोठ्या दिमाखात महाराष्ट्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता। मराठवाडा आणि विदर्भातील अनेक नेत्यांना पक्षात घेतलं, मोठ्या सभा झाल्या, शेतकरी प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली, महाराष्ट्रात पर्यायी राजकारण उभं करण्याचा दावा केला। काही ठिकाणी मोठं वातावरण तयार झाल्यासारखं वाटलं, पण निवडणूक आली आणि BRS जवळपास पूर्णपणे गायब झाले। कारण महाराष्ट्रात संघटन उभारणं आणि मतांमध्ये त्याचं रूपांतर करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। याच कारणामुळे जनसेना पक्षासमोरही सर्वात मोठं आव्हान संघटनांचं असणार आहे। केवळ पवन कल्याण यांच्या लोकप्रियतेवर महाराष्ट्रात निवडणूक जिंकता येणार नाही। प्रत्येक तालुका, प्रत्येक जिल्हा आणि प्रत्येक मतदारसंघात स्थानिक नेतृत्व उभं करावं लागेल। महाराष्ट्रात लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा अनेक पातळ्यांवर पक्षाला काम करावं लागणार आहे। त्याशिवाय राजकीय अस्तित्व निर्माण होणं कठीण आहे। मग जनसेना पक्षानं सुरुवात सोलापूरमधूनच का करण्याचा निर्णय घेतला, यामागेही राजकीय गणित असल्याचं बोललं जात आहे। सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर तेलुगू भाषिक समाज राहतो। व्यापारी, व्यावसायिक आणि कामगार वर्गातही तेलुगू समाजाचं अस्तित्व आहे। सीमा भाग असल्यामुळं कर्नाटक आणि आंध्र प्रदेशशी सामाजिक सांस्कृतिक संबंध आहेत। त्यामुळे जनसेना पक्षाला सुरुवातीला नैसर्गिक पाठिंबा मिळू शकतो असा अंदाज पक्षाच्या नेतृत्वाने बांधला असण्याची शक्यता आहे। म्हणजेच हा निर्णय भावनिक नसून संघटनात्मक गणितावर आधारित दिसतो। पण इथे आणखी एक प्रश्न निर्माण होतो, महाराष्ट्रातील तेलुगू समाज हा एकसंध राजकीय मतदार आहे का, याचं उत्तर तितकं सोपं नाही। कारण महाराष्ट्रात राहणारा तेलुगू समाज अनेक वर्षापासून स्थानिक राजकारणाचा भाग बनलेला आहे। काही भाजपमध्ये आहेत, काही काँग्रेसमध्ये आहेत
तर काही शिवसेनेत तर काही राष्ट्रवादीमध्ये सक्रिय आहेत. त्यामुळं केवळ भाषेच्या आधारावर मोठा मतदारवर्ग एका नव्या पक्षाकडे वळल असं गृहीत धरणं धोक्याचं ठरू शकतं. याच ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो, तो म्हणजे मतविभाजन. अनेकदा एखादा नवीन पक्ष फार मोठ्या प्रमाणात जागा जिंकत नाही, पण तो काही हजार मते घेतो आणि त्यामुळं मुख्य पक्षाच्या विजय पराभवाचं गणित बदलतं. महाराष्ट्रात यापूर्वी मनसे, वंचित बहुजन आघाडी, MIM यांच्याबाबत अशा चर्चा झाल्या आहेत. काही मतदारसंघांमध्ये हे पक्ष जिंकले नाहीत, पण त्यांनी घेतलेल्या मतांमुळं निकाल बदलल्याचं राजकीय विश्लेषकांनी अनेकदा सांगितलं आहे. म्हणूनच जनसेना पक्ष हा महाराष्ट्रात किती जागा जिंकेल हा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे, तितकाच महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा पक्ष कोणाची मतं घेईल. भाजपची, महायुतीची की महाविकास आघाडीची, की एखादा स्वतंत्र सामाजिक गट तयार करेल. सध्या याचं ठोस उत्तर कोणाकडेही नाही, कारण पक्षानं अजून अधिकृत राजकीय भूमिका, युती किंवा निवडणूक धोरण जाहीर केलं नाही. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, जनसेना पक्षाचा महाराष्ट्रात प्रवेश हा केवळ एका पक्षाच्या विस्ताराचा विषय नाही. त्यामागं भविष्यातील निवडणुकांचं गणित, सीमा भागातील राजकारण, तेलुगू मतदारांचं समीकरण आणि राष्ट्रीय स्तरावरील पक्षाच्या रणनीतीशी संबंधित अनेक प्रश्न जोडले गेले आहेत. त्यामुळे हा विषय केवळ एका घोषणेपुरता मर्यादित राहणार नाही. पुढच्या काही महिन्यात यामध्ये अनेक नवे राजकीय ट्विस्ट पाहायला मिळू शकतात. पण या संपूर्ण घडामोडीकडे केवळ जनसेना पक्षाच्या विस्ताराच्या दृष्टीनं पाहून चालणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर बाहेरच्या राज्यातील पक्षांना इथे पाय रोवणं कधीच सोपं गेलं नाही. कारण महाराष्ट्रातील राजकारण हे केवळ विधानसभेच्या निवडणुकांपुरतं मर्यादित नाही. इथे प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक जिल्ह्यात वर्षानुवर्ष उभी राहिलेली राजकीय संघटना असते. सहकारी संस्था, साखर कारखाने, बाजार समित्या, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध सामाजिक संघटनांमधून नेतृत्व तयार होतं. त्यामुळे एखादा पक्ष फक्त मोठ्या चेहऱ्याच्या जोरावर किंवा काही सभांच्या आधारे राज्यात मजबूत होऊ शकत नाही. जनसेना पक्षालाही हाच मोठा अडथळा पार करावा लागणार आहे. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा राजकीय मुद्दा म्हणजे जनसेना पक्षाची भविष्यातील भूमिका. महाराष्ट्रात हा पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार का, की एखाद्या मोठ्या आघाडीसोबत जाणार, हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे. कारण आंध्र प्रदेशात जनसेना पक्ष भाजप आणि तेलुगू देसम या पक्षासोबत सत्तेत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही भाजपसोबत जवळीक वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे या टप्प्यावर कोणत्याही संभाव्य युतीबाबत निश्चित निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. तुम्हाला काय वाटतं? पवन कल्याण यांचा जनसेना पक्ष महाराष्ट्रात खरंच राजकीय ताकद निर्माण करू शकेल, की BRS प्रमाणे काही दिवस चर्चेत राहून नंतर मागं पडेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.